मच्छी करी बनवणार आहोत. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल ओतून घेतलं पहिलं. तेल ओतून घेतल्यावर त्याच्यामध्ये लसूण टाकूया फोडणीसाठी. जास्त लसूण जरा वापरला की छान टेस्ट लागते. परतून घेऊया. ठेचून लसूण घेतला की चांगली टेस्ट येते मिक्सर मधून वाटल्यापेक्षा. आता त्याच्यात ही मच्छी फ्राय करून घेऊया. चांगली जरा परतवून घेतली तेलामध्ये. तेल चांगलं जास्तच जरा घातलेलं मच्छीला. त्याच्यामध्ये मसाला वापरला, घरगुती मसाला होता हा. नंतर हळद घातली. आणि परत जरासं परतवून घेतलं. मग थोडंसं वाटण करून घेतलेलं, जास्त नाही वाटण वापरलं. जरासा कांदा, खोबरं आणि लसूण, अद्रक, कोथिंबीर ह्याची वाटण टाकलं आणि परतवून घेतलं. चांगलं परतवून घ्यायचं आणि मग मालवणी मसाला घातला. मालवणी मसाल्याने खूप छान टेस्ट येते. चांगलं जरा तेलावर परतवून घेतल्यावर छान मच्छीला मुरतो तो मच्छीचा मसाला. बघा कसं तेल सुटायला लागले. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. आणि परतवून घेतल्यावर एका साईडला मी तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं होतं. आणि मग ते पाणी त्याच्यात ओतून घेतलं. हवं तेवढं पाणी ओतून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर घालून घेतली. मीठ घातलेलं मी त्याच्यात आणि कोकम घातलं.
छान झाली तयार आपली मच्छी.